सैनिक आणि आमचे आधारस्तंभ श्री दिनकर भाऊ भुजबळराव यांचं आगमन झालंय. त्यांनी पॅव्हिलियन्समध्ये यायचं आहे. दिनकर भाऊ भुजबळराव माजी सैनिक आणि आमच्या घाटीव कर्नारी गावचे आधारस्तंभ या प्रीमियर लीगचे सर्वा दिनकर भाऊ भुजबळराव यांचं स्वागत करतील श्री बंड्यादा पंचाळ. प्रत्येक स्पर्धेमध्ये कार्यक्रमासाठी भाऊंचं सहकार्य आम्हाला खूप मोलाचं असतं. असं सहकार्य सदैव या खेळाडूंवरती असू द्या. धन्यवाद. चला मॅचला इथे सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कडे आपण पाहतोय. बॉलर तयार आहे. मंगेश स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत होतो. अप्रोच योगेश आपल्याला मंगेशच्या माध्यमातून हल्ला बोल करायचा विचार पाहायला गावतोय. परंतु जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एका धाव्यासाठी एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. सातत्याने प्रयत्न केले जातात मोठे प्रहार लगवण्यासाठी, परंतु दिशा काही देता येत नाहीये. त्यामुळे एक सिंगल भेटून जाईल एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागतंय. गोलंदाजी मार्क आपण मंगेशला पाहतोय. वैतिकडे पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावरती. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने त्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला गावतायत. पुढचा चेंडू यावेळेला अवथुंग फटकाय प्रॉपर कनेक्ट झालाय. परंतु पाहूया किती धावा इथे वसूल केले जातील. पुन्हा एकदा जाहीर क्षेत्रामध्ये खेळलेला हा प्रहार वरती एक सिंगल भेटून जाईल. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा इथे मात्र नक्कीच कॅच लपटली जाते. दगडमध्ये परतावं लागेल ते बॅटर योगेश याला. मंगेशच्या माध्यमातून एक मोठी सफलता. बडी मछली जाल में फसी आहे आणि मोठा मोहरा आता मात्र तंबूच्या आहारी जाताना पाहायला गावतोय. तो मात्र योगेश मंगेशच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली जाते सातत्याने. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला स्टेबल पाहायला गावेल. ती मात्र तीन धाबा लगावले जात आहेत. पहिलं षटक चालू असताना अजून या षटकामधले 2 चेंडूचा खेळ बाकी. नवीन बॅटर मैदानामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर प्रकाश. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा लागली. चेंडूचा अरल चाललाय. बॅकहँडचं ते चेंडू एकच धावी ते भेटून जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. पुरेपूर प्रयत्न पाहायला गावतात, परंतु प्रयत्न सफल होताना पाहायला गावले नाहीयेत. प्रकाश थोडासा निराश पाहायला गावलाय. प्रकाशचा प्रकाश या मॅच वरती काही पडत नाहीये. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू सफल झाला. सॉरी फुटवर्कचा वापर केला आणि त्यानंतर लगावलाय लाचवा फटका. पंच
आनंदी स्पोर्ट्स संघाचा संघनायक त्यासोबत RPCC संघाचा संघनायक दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेला पंचांनी नो बॉल करार केलाय. गोलंदाजी मार्कडे आपण पाहतोय. राहुलला स्ट्राईक एंड वरती अफरोज. अफरोज एक मातंबरचा फलंदाज आहे ज्याची बॅट आज बोलताना पाहायला गवली आहे. तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज. पुढचा चेंडू राहुल याचा अफरोज साठी कशा प्रकारे मारा करेल. यावेळेला सुरेख फटका पाहायला गावतोय. कव्हर ड्राईव्ह खेळलेला हा फटका आणि चेंडू सरळ जातोय पाव्या किती धावांसाठी. पंचांकडून इशारा येईल. नक्कीच चिमणी उडाली भुर्र 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 आणि चेंडू चाललाय खूप दूर दूर दूर. मिळणार 4 धमाकेदार GKPL चा कडकडीत दमदार शानदार चौकार. 4 धाब्याने धावसंख्येने भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15-15 आकड्यावरती. पुढचा चेंडू राहुल तयार. अप्रोच साठी हलक्या रीतीने टटवलाय. ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका एक सिंगल भेटून जाईल. एका धाब्याने ती मात्र समाधानी व्हावं लागेल. अजून या षटकामधले तब्बल 4 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. 4 चेंडूंवरती किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. अप्रोच एक बाहुबली फलंदाज. जर बाहुबलीला मात द्यायची असेल तर कटप्पाची गरज लागेल आणि तो कटप्पा बनावा लागेल गोलंदाजाला. नाही तर बाहुबली काही दबण्यातला नाहीये. आणि जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन अप्रोचच्या माध्यमातून केले जात आहे. याही वेळेला पंचांकडून करार केले जाईल. मला वाटतं 2 धावा. अजून या षटकामधले तब्बल 3 चेंडूचा खेळ शेष बाकी. राहुल याचा पुढचा चेंडू शफळवून खेळायचा प्रयत्न परंतु रिवर्स अटेम्प्ट केलाय परंतु रिवर्स फसतोय. मंगेश शिंदे कुठे असतील त्याने त्वरितच पवेलियन जवळ संपर्क साधायचा. मंगेश शिंदे. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला उतुंग फटका पाहायला गावतोय. ड्राईव्ह केलाय परंतु आता मात्र केली नसेल चूक. परंतु पंचांनी नो करार केलाय. कहाणीमध्ये ट्विस्ट सातत्याने पाहायला गावतोय. नो बॉलचा इशारा पंचांनी ते डिक्लेअर केलाय. नो बॉल फेकून चालणार नाही. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. बाहुबलीमध्ये कटप्पा आणि गोलंदाजीमध्ये टप्पा याची चर्चा केली जाते. ती चर्चा या मॅच मध्ये करावी लागेल. अचूक टप्प्यावरती अचूक लाईन लेंथ वरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडेड बॅटर प्रकाश तयार. गोलंदाजी मार करून राहुल. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा हलक्या रीतीने ठटवलाय. पावे किती धावांसाठी ते चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्ट्रेट डिलिव्हरी केली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात रोखलाय. अजून या षटकामधले एका चेंडूचा खेळ शेष मला वाटतं बाकी आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21. याही वेळेला ड्राईव्ह करताना पाहायला गावतोय. सिंगल डबलचा गेम चालू आहे. सामना थोडासा संत गतीने चाललाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या अखेरीस 22. लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 22. 2 षटकांच्या अखेरीस. आनंदी स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण पवेलियन मध्ये यायचंय. आनंदी स्पोर्ट्स संघाचा संघनायक विनंती आहे की आपण पवेलियन मध्ये यायचंय.
यावेळेला लाजवाब स्ट्रोक तिथे पाहायला गावतोय. अप्रोचच्या बॅट मधून षटकार येतोय. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला हलक्या रीतीने कटवलाय. याही वेळेला चकवा देणारा हा चेंडू आपण पाहतोय. स्लो अँड डिलिव्हर केला जातोय. गती परिवर्तन सातत्याने केला जातोय. स्पीड ऑफ चेनचा वापर आणि रानलाईन टोपर आणि वाढलाईन वाटीवर असा हा चेंडू यावेळेला पाहायला गेला. ऍक्शन केली फास्ट पण चेंडू आला खूप स्लो आणि चकवा देणारा हा चेंडू अफरोज याला काही चेंडू समजला नाही. परंतु त्यानंतरचा हा लगावलेला फटका 2 फिल्डरच्या मधून काढलाय. कॅप शोधली आणि त्यानंतर कॅप मधून काढलाय. जबरदस्त स्ट्रोक अप्रोचच्या बॅट मधून GKPL चा चौकार. यावेळेला नक्कीच कॅच आउटचा शिकार इथे ठरेल. अप्रोच बॅक टू द पवेलियन. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 33 धावा. गोलंदाजी मार्क पण समीरला आपण पाहतोय. यावेळेला उथुंग फटका खेळलाय. पव्य किती धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक झेल पकडला जाईल. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. पहिल्यानीची पारी ते समाप्त होते. पहिल्यानीच्या पारीच्या अखेर धाव संख्या 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष इथे उभारलं गेलं जात आहे. 33 धावांचं पाठलाग कशा प्रकारे ते केलं जाईल ते पाहणं रंजक असणार आहे. आपण पाहतो एक हाय व्होल्टेज मॅच. एका बाजूला आरजो 11 तर दुसऱ्या बाजूला समर्थ कृपा संघ. हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने भिडताना पाहायला गावत आहेत. तब्बल 33 धावा खर्च केले गेले. 34 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करावं लागेल ते मात्र 18 बॉल मध्ये. हॅलो, धन्यवाद चिन्मय साखरकर. सांबाधानीन पंचक्रोशीत GPL क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चालले आहे. सकाळपासून या स्पर्धा चालू आहेत.
आताचा सामना आहे तो समर्थ 11 आणि RG 11 दोन तुल्यबल संघादरम्यान हा सामना सुरू आहे. पहिली गायले आहे. कमिटीच्या नियमाने जेवण ज्यांनी बनवलंय त्यांचं नाव बाळ्या काका गुजर यांनी कृपया स्टेज जवळ यायचं आहे. बाळ्या काका गुजर आणि त्यांच्या सोबत असले सर्व सहकारी कृपया स्टेज जवळ यायचं आहे. तीन षटकात 34 धावांची गरज आहे. सुंदर असा लेगच्या दिशेने तटवला चेंडू. एक धाव तर नक्की. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवर समाधान मानायला लागतंय. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते बिनबाधित. पुढचा चेंडू अप्रोच स्ट्राईक गेल आकिब. याच्या पुढील सामना होतोय तो साम 11 विरुद्ध शिवगर्जना. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस नाणेफेकीसाठी कृपया स्टेज जवळ यायचं आहे. पुढचा चेंडू अप्रोच सुंदर असा आणि 2 धावा. डिक्लर 2 धावा. धाव संख्या होते 3. बिनबाद 2. बिनबाद 3. पहिलं षटक चालू आहे. अप्रोचचा पुढचा चेंडू हॅलो जगदीश मांडवकर जिथे असा जगन्नाथ मांडवकर जिथे असाल त्यांनी कृपया माईकशी संपर्क साधायचा. बाळेदादा गुजर यांचे जगन्नाथ मांडवकर यांनी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू अप्रोच सुंदर असा तसं सुंदर क्षेत्ररक्षण ओमकार शिंदे परंतु एक धाव घेण्यात रोखू शकत नाही. धाव संख्या होते 4. बिनबाद 4. पहिलं षटक चालू आहे अप्रोच याचं. शिवगर्जनाचे कॅप्टन आणि श्रीसाम दोन्ही संघाच्या संघनायकाने कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवगर्जना संघाचा संघनायक अप्रोचा पुढचा चेंडू आकिब आला. स्ट्राईकला आकिब. नॉन स्ट्राईकला राहुल. मारा करतोय तो अप्रोच. परत त्या दिशेने मला वाटतं सिंगल. एकच धाव भेटते. जवळजवळ 5 ते 10 हजार प्रेक्षकांनी खचाखच भरलं असं मैदान या सामन्यांचे आनंद लुटतायत. पुढचा चेंडू अप्रोच परत त्या दिशेने तटवला चेंडू. एक धाव डिक्लेअर. षटक समाप्त होत आहे. संघाची धाव संख्या होते बिनबाद 7. 12 चेंडू 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा. शिवगर्जना संघाचा संघनायक कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. उशीर होतोय.
पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 8. बिनबाद 8. राहुल स्ट्राईकला आहे. राहुल नॉन स्ट्राईकला आहे. आकिब पुढचा चेंडू. शिवगर्जना संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल आपल्याकडून घेतला आहे. आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. शिवगर्जना पुढचा चेंडू राहुल याला. एक धाव. डिक्लेअर एक धाव. दहा चेंडू आणि 23 धावांची गरज. आणि पंच यांचा नो बॉलचा इशारा. कट लागून गेला. डिक्लेअर एक धाव. जिंकायचं असेल तर चौकार षटकारांची हातचबाजी करायला पाहिजे. 1 नी 2 धाव काढून संघ जिंकणार नाहीये. सुंदर असं बॉलिंग करतोय समीर. समीर राहुल याला. तीन बॉल झाले. आणि पहिला धक्का भेटतोय राहुलच्या रूपात. संघ मालक कामेरकर राहुलची जागा घेण्यासाठी आले. सचिन कामेरकर. आणि जीवदान भेटताय ते सचिन कामेरकर यांना. झेल सुटतोय. एक धाव भेटते. 14 झालाय. एक बॉल शिल्लक आहे. स्ट्राईकला आकिब. आणि बीट होतोय तो आकिब. एक धाव काय रोखू शकत नाहीत. डिक्लेअर धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 1 बाद 15. सहा बॉल 19 धावांची गरज.
स्ट्राईकला आहे सचिन, बॉलिंग करतोय प्रकाश आणि एक रन डिक्लेअर एक प्रकाश आणि आउट. सचिनच्या रूपात, सचिन कामेरकर यांच्या रूपात दुसरा झटका भेटतोय तो संघाला. सुंदर अशी गोलंदाजी टाकतोय तो प्रकाश शिंदे. विपुल स्ट्राईकला आहे विपुल. चार धावा विपुलच्या बॅट मधून आलेला पहिला खणखणी चौकार. 4 धावा. प्रकाशचा पुढचा चेंडू विपुल याला. 3 बॉल 14 धावांची गरज. प्रकाशचा पुढचा चेंडू विपुल याला आणि वाईड बॉल. पंचाने वाईट बॉलचा इशारा दिलाय. 3 बॉल 13 धावांची गरज. विपुल प्रकाश उंच असा मारलेला झेल होतो का बघा. आउट. विपुल आउट. मग सुंदर असं षटक टाकतोय तो प्रकाश. 2 गडी बाद केलेत. विपुलची जागा घेण्यासाठी आलाय तो विशाल. परत सुंदर असा तटवला. मला वाटतं झेल होण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर असा क्षेत्ररक्षण. एकच धाव भेटते विशालला. 1 बॉल आणि 12 धावांची गरज. आणि स्ट्राईकला आहे तो आकिब. सुंदर असा षटक टाकतोय तो प्रकाश. लेगच्या दिशेने मला वाटतंय आणि झेल सुटतोय. विजेत्या संघाचे हार्दिक स्वागत. आरजू 11. आरजू 11 संघाचा खेळाडू प्रकाश शिंदे मॅन ऑफ द मॅच. प्रकाश शिंदे